भगवद्गीतेचे अनमोल विचार. लोक तरसतील तुमच्याबरोबर बोलण्यासाठी. व्हिडिओ नक्की पहा. जेव्हा तुम्ही कुणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देता, तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत त्यांच्या नजरेत गमावून बसता. ज्या घरांमध्ये फक्त डोक्याचं शासन चालतं, तिथे नाती हरतात. काही गोष्टी अशा असतात ज्या बोलणारा तर विसरून जातो, पण ऐकणाऱ्या माणसाच्या मनात त्या बाणासारख्या खुपतात. कुणाला आपल्या आयुष्यातून जाऊ देणं हे जीव देण्यापेक्षा जास्त वेदना देतं. विश्वास जर एकदा तुटला तर पुन्हा कितीही प्रयत्न करा, तो कधीच पहिल्यासारखा होऊ शकत नाही. मतलबी गोष्टी तर कोणाशीही होतात, पण ज्याच्याशी बिनमतलबी गोष्टी होतात तोच खास असतो. आता तर वेदना सोसण्याची सवय झाली आहे. आता कोणासोबत दुःख वाटून घेण्याची गरजच भासत नाही. वेळ वाईट होती यात प्रश्न कसला, अरे आपलेच परके निघाले यात पश्चाताप कसला. मला मृत्यू आवडेल पण अपमान नाही, शत्रू चालेल पण गद्दार नाही. कुणाला इतकंही मजबूर करू नका की त्याने आपलं मौन सोडून तुमची अब्रू वेशीवर टांगावी. कोण ऐकतं उगीच माझ्या या शायरींना? कोणी यात स्वतःचं दुःख शोधतं, तर कोणी आपलं प्रेम शोधतं. कधी कधी मी मनाची अवस्था सांगून टाकतो. प्रत्येक वेळी वाहवाह मिळावी अशी माझी इच्छा नाही. आयुष्यात आपली जागा बदला. पाण्याची एक बाटली दुकानात 20 रुपयांना मिळते, तीच हॉटेलमध्ये 40ला, एअरपोर्टवर 50ला. तसंच जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू कुठे कमी वाटत असेल, तर आयुष्यात तुमची जागा बदला. तुमची व्हॅल्यू आपोआप बदलेल. दुःख तेव्हा होतं जेव्हा आठवतं की ज्यांच्याशी आपण आयुष्यातले सगळे सिक्रेट शेअर केले, त्यांच्याशी आता साधी बातचीतही होत नाही. कधी कधी मला माझीच आठवण येते. किती आनंदी असायचो मी. सच्चा जोडीदार चेहऱ्याचा नाही, मनाचा वेडा असतो. जेव्हा तुम्हाला आम्ही समजून येऊ तेव्हा खूप उशीर झालेला असेल. एक गोष्ट सांगू, कधीच आपल्या नात्यातले जुने मेसेज वाचू नका. खूप त्रास होतो. गोष्ट प्रेम आणि भावनेची असते, नाहीतर मेसेज तर कंपनीवाले सुद्धा करतात. जर चुकीच्याला चूक म्हणण्याची हिंमत नसेल, तर तुमची सगळी शक्ती व्यर्थ आहे. चला मनाची अदलाबदली करूया. तडप काय असते हे तुम्हाला स्वतःला समजेल. खूप काही मिळवण्याच्या नादात कितीतरी गोष्टी सुटून जातात. कोणालाही आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनवू नका, कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्यांचा तिरस्कार करत नाही, तर स्वतःचाच तिरस्कार करू लागता. प्रत्येक गोष्टीवर रागवणारी माणसं तीच असतात ज्यांना नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्याची जास्त काळजी असते. लहानपणी गोष्ट ऐकून झोपायचो, आज स्वतःचीच गोष्ट आठवून रडत झोपतो. माहीत नाही का सोडून जातात ती माणसं ज्यांना आपण आयुष्य समजून कधीच गमावू इच्छित नाही. मित्र तो असतो ज्याच्याशी गोष्टी मोकळेपणाने करता येतात, सांभाळून बोलावं लागत नाही. इथे कोणीच आपलं नसतं. सगळे फक्त टाइमपास करण्यासाठी आपल्याला आपलं बनवतात. मला त्या सर्वांपासून दूर राहायचं आहे जे माझ्या सोबत असूनही माझ्या सोबत नाहीत. जो तुमचं मूल्य ओळखत नाही त्याच्यासमोर जबरदस्ती कधीच आपलं प्रेम दाखवू नका. मला कोणी बदलण्याचं दुःख नाही, फक्त कोणीतरी असं होतं ज्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. चांगल्या माणसांचं आपल्या आयुष्यात येणं हे आपलं नशीब असतं आणि त्यांना जपून ठेवणं हे आपलं चातुर्य असतं. शेवटच्या थेंबापर्यंत पिसलं जाणं आणि पिळलं जाणं उसापेक्षा चांगलं दुसरं कुणाला ठाऊक असेल की गोड असण्याचे किती तोटे असतात. उद्ध्वस्तच करायचं होतं तर दुसऱ्या मार्गाने करायचं होतं. आयुष्य बनून आयुष्यच हिरावून घेतलं तुम्ही. प्रेमाची किंमत तुला तेव्हा कळेल जेव्हा तुझा प्रेम तुझ्यासमोर दुसऱ्या कोणाचा तरी होईल. ठेचा खातोय, थोडा त्रास सहन करत चालतोय, पण उघड्या आभासाखाली छाती तारून चालतोय. करतो तेच जे मला आवडतं. मानतो की वय कमी आहे, पण जिद्द मोठी आहे. आयुष्य आहे तर सोपं कसं असेल, आणि सोपं झालं तर मग ते आयुष्य कसं असेल. आजच्या युगात श्रीमंताचा गुन्हा चूक मानला जातो आणि गरिबाची चूक सुद्धा गुन्हा मानली जाते. एखादं असं सॅनिटायझर पण बनवा ज्याने मनातला मळ आणि हृदयातली द्वेष सुद्धा धुवून जाईल. कोणाच्या मागे धावून आपली व्हॅल्यू कधीच कमी करू नका, कारण जो तुमचा आहे तो तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. द्वेषाची एक गोष्ट खूप चांगली आहे की हे प्रेमासारखं खोटं नसतं. किती विचित्र गोष्ट आहे ना, लोक काही क्षण आनंदी राहण्यासाठी आयुष्यभर दुःखी राहतात. हे आयुष्य आईसारखं असायला हवं. कोणाला काही फरक पडत नाही की इतरांकडे कसं आहे. सगळ्यांना फक्त असंच वाटतं की माझं सर्वात चांगलं आहे. खोड्या करा पण कारस्थानं नको. आम्ही सभ्य नक्कीच आहोत, पण मूर्ख नाही. जेव्हा माणसाचं हृदय तुटतं ना, तेव्हा फक्त हृदयच तुटत नाही, त्यासोबत त्याचा विश्वास आणि ओढसुद्धा तुटते, जी फक्त तुमच्याशी असते. परमशत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतं चुकीच्या दिशेला वरकटलेलं मन. नात्यांना इतकं आजमावलं आहे की आता एकटेपणाशीच प्रेम झालं आहे. ज्यांच्याकडे जास्त ऑप्शन्स असतात ते कधीच कोणाच्या भावना समजू शकत नाहीत. कोणासाठी इतकंही काय तुटायचं की स्वतःसाठी हसूच शकणार नाही. नेहमी नशीबच खराब नसतं, कित्येकदा आपण घेतलेले निर्णय चुकीचे असतात.
लोक थोडे जरी काबिल झाले की इतरांना मूर्ख समजू लागतात। माणसाचे शब्द नाही तर त्याची वेळ बोलते। माहीत नाही माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे जो शेवटच्या प्रवासासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून असतो। नजर सुद्धा काय गोष्ट आहे ती त्यालाच शोधते जो तिला नजरअंदाज करतो। संबंध वाढवायचे असतील तर काही वाईट सवयी ठेवा। दोष नसतील तर लोक मैफिलीत बोलवत नाहीत, कारण काहीही असो धोका शेवटी धोकाच असतो। नात्यांचं सौंदर्य एकमेकांचं म्हणणं समजून घेण्यात आहे। स्वतःसारखा माणूस शोधायला गेलात तर एकटेच राहाल। अंतर मायने ठेवत नाही जेव्हा मन एकमेकांशी एकनिष्ठ असतं। आजच्या काळात जास्त चांगलं असणं अजिबात चांगलं नाही। पाडणारे जर आपलेच असतील तर सावरण्यासाठी खूप वेळ लागतो। आजच्या काळात लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते। आनंदी राहायला शिका, याआधी की उदास राहणं तुमची सवय बनून जाईल। कोणी जर तुम्हाला म्हणालं की तू बदलला आहेस तर 95% शक्यता हीच आहे की तुम्ही फक्त त्या गोष्टी करणं बंद केलं आहे ज्या त्यांना तुमच्याकडून हव्या होत्या। बाकी तुमच्यात काहीच बदललेलं नसतं। परत ती माणसं येतात जी रुसून जातात, तुटून जाणारे कधीच परत येत नाहीत। काही लोक आपलं मन रोज दुखावतात तरीही आपण त्यांच्याशी बोलून आनंदी होतो। जे आपल्याकडूनच छळले जातात किंवा नाकारले जातात ते खूप कठोर होतात, मनाने सुद्धा आणि बोलीने सुद्धा। अपेक्षा त्रास तर खूप देते, पण माहीत नाही का या मनाला तरीही अपेक्षा राहतेच। बनावटी नात्यांपेक्षा कित्येक पटीने चांगलं आहे की तुम्ही एकटं राहायला शिका। प्रेम आणि द्वेष म्हणायला तर दोन साधे शब्द आहेत, पण हेच दोन शब्द माणसाला देवही बनवू शकतात आणि सैतानही। वेळ सांगणारी तर खूप मिळतील, पण वेळेला धावून येणारे खूप कमी मिळतील। आयुष्यात वादळ येणं सुद्धा गरजेचं असतं, तेव्हाच कळतं की कोण हात पकडतंय आणि कोण साथ सोडतंय। मी माझ्या आयुष्यात सर्व प्रकारचे लोक पाहिले आहेत, मदत घेऊन आभारी आहे म्हणणारे सुद्धा आणि मदत घेऊन मूर्ख म्हणणारे सुद्धा। वेळेआधी मिळालेल्या गोष्टी आपली किंमत गमावतात आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टी आपलं महत्त्व गमावतात। मला झुकण्याची आवड नाही आणि झुकवण्याचीही आवड नाही। काही भावना मनाशी जोडल्या आहेत, फक्त त्या निभावण्याची आवड आहे। इथे सगळे माणसंच दिसतात, फक्त फरक इतकाच आहे की काही जखम देतात आणि काही जखमा भरतात। पुन्हा त्याच वळणावरून आयुष्य सुरू करायचं आहे जिथे सगळं शहर आपलं होतं आणि तू अनोळखी होतास। जेव्हा तुम्ही बोलता कमी आणि ऐकता जास्त तेव्हा तुम्ही लोकांना जास्त आवडू लागता। अरे इच्छा असायला हवी कोणाशी बोलण्याची, वेळ तर आपोआप मिळतो। आयुष्यात पश्चाताप करणं सोडा, उलट काहीतरी असं करा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप करेल। वेळ आणि शब्द या दोन्हीचा वापर बेजबाबदारपणे करू नका, हे दोन्ही ना परत येतात ना पुन्हा संधी देतात। अशा लोकांपासून सावध राहा जे तुमच्या समोर तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात आहेत। कधी कधी समजत नाही की चांगल्या माणसासोबत नशीब नेहमी असा वाईट खेळ का खेळतं। प्रेम करणं ही एक कला आहे आणि हे प्रेम कधीच करू नका हा माझा सल्ला आहे। किती खेदाची गोष्ट आहे जेव्हा कुठे एकनिष्ठतेचा उल्लेख होतो तेव्हा आपण माणसं कुत्र्यांचं उदाहरण देतो। कोणाला इतकाही हक्क देऊ नका की तुम्हाला त्रास होईल आणि कोणाला इतकाही वेळ देऊ नका की त्याला गर्व होईल। कारल्यासारखी कडू माणसं कित्येकदा संकटात उपयोगी पडतात आणि साखरेसारखी गोड माणसं वेळेवर अनेकदा धोका देऊन जातात। ज्यांना तुमच्या वेदनांची जाणीवच नाही त्यांच्याकडे तक्रार करणं पूर्णपणे व्यर्थ आहे। आयुष्य कितीही वाईट का असेना, जोपर्यंत कोणी आपलं साथ देतं तोपर्यंत सगळं चांगलं वाटतं। प्रत्येक माणसाच्या दोन गोष्टी असतात, एक ती जी तो सर्वांना सांगतो आणि दुसरी ती जी तो सर्वांपासून लपवतो। मौन हे त्या माणसासाठी सर्वात चांगलं उत्तर आहे जो तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही। जीवनात स्वतःला मजबूत बनवा, दुसऱ्यांच्या भरवशावर बसून राहणं तुम्हाला उद्ध्वस्त करेल। माझा राग आणि माझं प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी माझं समजतो। लोक नेहमी त्याला गमावण्याला घाबरतात जो त्यांचा कधी असतोच नाही। आयुष्यात तुम्ही 10 वेळा अपयशी व्हा किंवा 100 वेळा, पण शपथ घ्या की सामान्य माणूस बनून जगायचं। प्रेम खूप दुर्मिळ आहे, त्याला पकडून ठेवा। राग खूप वाईट आहे, त्याला दाबून ठेवा। भीती खूप भयानक आहे, तिचा सामना करायला शिका। टेन्शन, डिप्रेशन आणि अस्वस्थता माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो। संयम राखणं जगासमोर रडण्यापेक्षा कित्येक पटीने चांगलं आहे। लोक म्हणतात की दुःख सांगितल्याने कमी होतं, पण इथे ज्याला दुःख सांगाल तोच मजा घेतो। सगळ्यांना चांगलं समजून घेणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे। तुमच्याकडे फक्त पैसा असायला हवा, कारण भावनांची इथे कोणालाच कदर नाही। जो व्यक्ती आपल्याकडे असलेल्या गोष्टींनी समाधानी नाही त्याला भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींनी सुद्धा कधी समाधान मिळणार नाही।
इतरांना जर तुमच्या आयुष्यात मौल्यवान बनवाल तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात स्वस्त होऊन जाल. तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट जेवढी पाळाल, लोक तुम्हाला तितकंच जास्त मजबूर करतील. वाईट वेळ तुम्हाला कमकुवत नाही तर चॅम्पियन बनायला शिकवते. आपल्या दोघात बस हाच फरक आहे. ती मला मोकळ्या वेळात आठवते आणि मला तिच्या आठवणींतून वेळ मिळत नाही. ते तू नव्हतास तर माझ्या अपेक्षा होत्या ज्यांनी माझं मन सर्वात जास्त दुखावलं. प्रेम शब्दांनी नाही तर जाणीवेने टिकून राहतं. आनंदी दिसण्याच्या धडपडीत माणूस अजूनच उदास होऊन जातो. आता तर असा एखादा धर्म असावा ज्यात माणसाला माणूस बनवलं जावं. कोणी कितीही तुमचं आपलं असलं तरी सर्वात आधी तो स्वतःचा फायदाच बघतो. अनेकदा जुनी नाती हरवून जातात नवीन नात्यात अडकल्यानंतर. काही लोक खोटं सुद्धा इतक्या विश्वासाने बोलतात की तुम्हाला ओळखताही येत नाही की तो माणूस खोटं बोलतोय. लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा खूप उशीर झालेला असतो. विश्वास मिळवायला पूर्ण आयुष्य लागतं, पण तो तोडायला एक क्षण पुरेसा असतो. बदलणं तर नक्की आहे. प्रत्येक गोष्ट बदलते. कोणाचं हृदय बदलतं तर कोणाचे दिवस बदलतात. लोक योगायोगाने फक्त भेटतात, पण दुरावतात मात्र आपल्या मर्जीने. विसरायला शिका साहेब, ह्यातच तुमचा फायदा आहे. कारण हे जग सुद्धा तुमच्यासोबत तेच करणार आहे. एका काळानंतर एकतर वेदना संपते किंवा माणूसच संपतो. पाय त्यांचेच शिवे ज्यांचे आचरण पवित्र आहे. कोणाची सवय लागणं हे प्रेमात पडण्यापेक्षा जास्त धोकादायक असतं. जी गोष्ट सहज मिळते ना, माणूस त्याची कधीच किंमत करत नाही. मतलबाची नाती जेवढ्या लवकर बनतात तेवढ्याच लवकर तुटतात सुद्धा. गर्व आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच आपली नाती बिघडवून घेतो. माणूस कधी गर्दीत हरवत नाही. माणूस तेव्हा हरवतो जेव्हा तो एकटा असतो. काही माणसं कमकुवत असतात. जिथे राग यायला हवा तिथे ती रडून देतात. कधी कधी खूप काही असतं बोलण्यासारखं, पण मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात. मी कधी कोणाला आजमावलंच नाही. जेवढं प्रेम दिलं तेवढं कधी मिळालंच नाही. कोणाला माझी सुद्धा कधीतरी कमतरता भासावी, कदाचित देवानी मला तसं बनवलंच नाही. तुम्ही कितीही मनापासून नातं निभावलं तरी बदलणारा माणूस बदलतोच. विसरणारे तर सगळे वाचले, मेले तर ते जे आपल्या प्रेमाला विसरू शकले नाहीत. खऱ्या मनाने जीव लावणारे शेवटी अनेकदा स्वतःच तुटून जातात. कपड्यांची मॅचिंग केल्याने फक्त शरीर सुंदर दिसेल. नाती आणि परिस्थितीशी मॅचिंग करून पहा, तुमचं पूर्ण आयुष्य सुंदर होईल. खोटी आशा देण्यापेक्षा खरं बोलून नकार दिलेला बरा. आयुष्यात चुकीचा समज ठेवणं हे चूक करण्यापेक्षा जास्त धोकादायक असतं. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या. जगाला बघून जर निर्णय घेतलेत तर नेहमी दुःखी राहाल. आयुष्य असतं तर स्वतःचंच, पण ते इतरांसाठी जगावं लागतं. लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणून धागा गुंडाळून आणि जीभ आवरून ठेवायला हवी. तुम्ही काय आहात हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्यात काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. झालेला काल तुमच्या डोक्यात आहे आणि येणारा उद्या तुमच्या हातात आहे. माणसाचं जीवन साधं आहे, पण अहंकार समुद्रापेक्षा मोठा आहे. इथे प्रत्येक व्यक्ती प्रवासी आहे. एक दिवस आठवणींतूनही निघून जातो. गेलेला काळ कधीच परत येत नाही, पण गेलेल्या काळात लोकांची वागणूक नेहमी आठवते. लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, नाहीतर नेहमी उदास राहाल आणि लोकांना त्याचा काहीच फरक पडणार नाही. ही नातीसुद्धा विचित्र असतात. विश्वासाशिवाय सुरू होत नाहीत आणि धोक्याशिवाय संपत नाहीत. संकटाच्या वेळी मदतीचं सोंग आणणारे लोक अनेकदा तुमचा नाश बघून खूप आनंदी होतात. विश्वास तर स्वतःच्या श्वासांचाही नाही आणि आपण माणसांवर करतो. आता मला त्रास होत नाही, मग कितीही उंचीवरून मला पाडलं तरी, कारण मला त्या हातांनी धक्का दिला आहे ज्यांच्यावर मला स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. जो तुमच्या भावना समजूनही तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधीच होऊ शकत नाही. तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो आणि तुमचा संशय तुमच्या नात्यात डोंगर उभा करू शकतो. तुम्ही कधीच असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात, तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. आपले शब्द प्रत्येक कोणासाठी वाया घालवू नका. फक्त शांत राहून पहा की तुम्हाला कोण समजतं. एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस वेदना सहन करायलाही शिकतो. रुसण्याचा हक्क तर आपलेच देतात, परक्यांसमोर तर हसावंच लागतं. कोणाला आवडणं चुकीचं नसतं, पण कोणाला आवडून सोडून देणं खूप चुकीचं असतं. मी जेव्हा बुडालो तेव्हा समुद्रालाही नवल वाटलं. हा विचित्र माणूस आहे, कोणाला हाकच मारत नाही. जो माणूस नेहमी शांत राहतो तो आपल्या शांततेतही सगळं काही सांगून जातो. खरं प्रेम अनेकदा चुकीच्या लोकांशीच होतं. फक्त जिद्दीची एक गाठ सुटली तर गुंफलेली सगळी नाती सुटून जातील. संयमाची एक गोष्ट खूप चांगली असते. जेव्हा तो येतो तेव्हा कशाचीच इच्छा उरत नाही. चांगली माणसं आनंद देऊन जातात आणि वाईट माणसं धडा देऊन जातात.
अनेकदा त्याच लोकांची मनं तुटतात जी नेहमी इतरांचं मन जपण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आयुष्याची गाडी योग्य रुळावर असते तेव्हा सगळे सोबत चालतात, पण जेव्हा रस्ता थोडा खराब होतो तेव्हा कोणीच साथ देत नाही. प्रेम करणारे तुला हजारो मिळतील, पण काळजी करणारा प्रत्येक जण नसतो. आता मला एकटेपणा आवडायला लागला आहे. आता तुम्ही तुमच्या वेळेचं लोणचं घाला. इथे कोणीही तुमची कायमची साथ देणार नाही. जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका. प्रेमही हवाय आणि शांतताही हवी आहे. कमाल करताय. अमावस्येच्या रात्री चंद्र शोधताय. रात्री रडून झोपणं आणि सकाळी उठल्यावर कुणालाही जाणवू न देणं, आयुष्य ही कलासुद्धा शिकवून देतं. अडाणी असणं तितकी लाजिरवाणी गोष्ट नाही जितकी शिकण्याची इच्छा न ठेवणं आहे. सोडणारे सोडून जातात, मग ठिकाण कोणतंही असो. निभावणारे निभावून नेतात, मग परिस्थिती कशीही असो. आयुष्याच्या अनुभवाने एक गोष्ट शिकवली आहे की सर्वात खोल जखम एखाद्या आपल्या माणसानेच दिली आहे. माझ्या आपल्यांनीच शिकवलं आहे की कोणी आपलं नसतं. मी चांगलं बनून सुद्धा पाहिलं आहे. लोक तरीही वाईटच म्हणतात. काही गोष्टी गर्वामुळे नाही तर स्वाभिमानासाठी सोडाव्या लागतात. तुम्ही नाती बनवून सुद्धा काय कराल जेव्हा समोरच्याची निभावण्याची इच्छाच नसेल? जर कोणी तुमच्याशिवाय आनंदी असेल तर त्याला आनंदीच राहू द्या. त्याच्या मागे लागून आपली सेल्फ रिस्पेक्ट कधीच गमावू नका. जो जातोय त्याला जाऊ द्या. तो आज थांबला तरी उद्या निघूनच जाईल. सत्य नेहमी शांत राहणाऱ्या माणसाच्या आतच मिळतं. खोटं बोलणारे तर नेहमी गोंधळ घालतात. काही लोक आपला फायदा उचलत असताना सुद्धा अशा प्रकारे वागतात जणू ते फायदा उचलून आपल्यावरच उपकार करत आहेत. आयुष्याच्या अशा वळणावर उभे आहोत जिथे काही मिळवण्याचा आनंद नाही आणि काही गमावण्याचं दुःख नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा कोणाच्या साथीची गरज पडली, मी स्वतःला नेहमी एकटंच पाहिलं आहे. जिथे आदर नाही तिथे जाऊ नका. जो ऐकत नाही त्याला समजावू नका. जे पचत नाही ते खाऊ नका. आणि जो खरं बोलल्यावरही रुसतो त्याला कधीच मनवू नका. जी वागणूक तुम्हाला इतरांकडून आवडत नाही तशी वागणूक तुम्हीही इतरांशी करू नका. जोपर्यंत तुम्ही काही बनणार नाही तोपर्यंत ना तुम्हाला कोणी सन्मान देईल ना तुमचं कोणी ऐकेल. आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे, मैत्री करा किंवा प्रेम करा, पण अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका. कोणाचंच आयुष्य पूर्ण नसतं. माणूस काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावतच असतो. ज्यांना माहीत आहे की एकटेपणा काय असतो ते लोक नेहमी इतरांसाठी हजर असतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.